सर्वसामान्य माणसांमध्ये जी काही अपप्रवृत्तीची माणसं असतात, मैंद, सोकावलेले बोके, स्वार्थ साधू, तर त्यांना भोंदू असं म्हटलेलं आहे सर्वसामान्यतः. त्यातला हा माळी विठोबा घाटोळ नावाचा जो मनुष्य होता, तो त्याच्याबद्दल हे वर्णन दासगणू करतायत. काय आहे ती कथा माळी विठोबा घाटोळाची? तो विठोबा घाटोळ हा वृद्ध होता. साहजिकच त्याला काही कामधंदा करणं शारीरिक दृष्ट्या शक्य नव्हतं. मग आता काय करायचं? कुठेतरी वेळ काढायचा दिवसभरामध्ये. तर त्याला नक्की असं वाटलं की निदान आता बंकटलालाच्या घरी एवढं सगळं परब्रह्म, एवढं सगळं साम्राज्य उभं राहिलंय महाराजांचं, गजानन महाराजांचं, तर त्यांच्यासाठी तिथे आपण जाऊन बसावं. त्यांच्यासाठी नाही, वेळ घालवण्यासाठी तिथे जाऊन आपण बसावं, यासाठी तो तिथे यायला लागला. आणि सतत मग महाराजांच्या तिथे आसपास कुठेतरी बसायला लागला. उद्देश एकच, दिवसभर जी महाराजांच्याकडे माणसं येतात त्यांचं निरीक्षण करायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, कुठून तरी टाइमपास करायचा, मिळालं ते खायचं, बंकटलालाकडे जेवायचं. कारण कोण नाही म्हणणार, शेठ होते ते, त्यांच्याकडे अशी किती 5-50 माणसं रोज जेवत होते. मग सगळंच त्याचं होत होतं, टाइमपास होत होता, तिथेच कुठेतरी लवंडत पण असेल तो, त्यामुळे ती झोपही होत असेल दुपारची. आणि एकूणातच महाराजांच्या आसपास त्याला वावरायला मिळत होतं. तेव्हा व्यंकटलालाच्या वडिलांनी एक दिवस त्याला काय सांगितलं, भवानी रामन, की तू असं कर, तू महाराजांची सेवा करत जा, नुसतंच काय बसून राहतोस इथे. तर त्याला ते फार पटलं. कारण काय आहे की कुठेतरी त्यालाही कंटाळा आला असेल नुसतंच आपलं एका जागेला बसून राहायचं. तर त्याला ते आवडलं आणि याच्यात कष्ट काही नव्हते. सेवा करायची म्हणजे काय, त्यांना पाणी देऊन द्या प्यायला, त्यांच्यासाठी वाढून आणलेलं नैवेद्य त्यांच्या समोर ठेवा, त्यांना वारा घाला कुठेतरी, त्यांचे काही त्यांनी मागितलं तर परत त्यांनी पुढे जा, अशा पद्धतीची ही सेवा होती. फारशी काय अशी मोठी अहोरात्र करण्यासारखी सेवा नव्हती, कधी पाय चेपून दे वगैरे वगैरे. मग ही सेवा करायला तो लागल्यापासून मूळची प्रवृत्ती ही उत्तम नव्हती. प्रवृत्ती ही नासलेलीच असल्या कारणाने, तो मैंद असल्या कारणाने त्यांनी या सगळ्यामधला स्वार्थ आणि संधी ही बरोबर हेरली, की मला महाराजांची सेवा करायला सांगितले म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी विशेष तत्व असलं पाहिजे. त्याशिवाय हे काही मला कोणी सांगणार नाही, कारण इथे अशी रिकामटेकडी मंडळी बरीच येऊन बसत असतात. मग मलाच का सांगावं त्यांनी? वास्तविक भवानी रामानं काय वाटलं होतं की म्हातारा आहे, म्हणजे त्याला काही कामधंदा होत नाही, तर निदान महाराजांच्या सेवेत लागला तर काहीतरी त्याचा वेळही जाईल आणि त्याला काहीतरी उद्योग तरी मिळेल. आणि तसाही तो फुकटच जेवतोय घरामध्ये. तर ह्या पद्धतीने तो त्यांच्या महाराजांच्या सहवासात राहायला लागला. आणि मग हळूहळू कसं होतं, वृत्ती जर तुमची चांगली नसेल तर तुमच्या डोक्यामध्ये आपलं स्वतःच प्रस्थ प्रस्थापित करण्याचा कल निर्माण व्हायला लागतो. आणि मग त्यांनी काय केलं की महाराजांचे पाय मीच चेपणार, महाराजांना जे काय हवं नको ते मीच पाहणार, तुम्ही कोणी इथे थांबायचं नाही. आणि मग तो वयाने मोठा होता त्यामुळे त्याची दादागिरी, दमदाटी हळूहळू सुरू झाली. महाराजांना हे सगळं कळत होतं, नासाग्र दृष्टी, मुद्रा शांत होती ना महाराजांची. मग त्यांना हे कळत नव्हतं का हा सगळा दंभाचार काय चाललंय. पण त्यांनी काय केलं, श्रीकृष्णांनी जसं केलं की शिशुपालाचे 100 अपराध भरायची, त्या पापाचा घडा भरायची शिशुपालाचा श्रीकृष्ण परमात्मा वाट पाहत होते. तोपर्यंत त्यांनी त्याला शासन केलं नाही. इथं ह्याचा जो व्यवहार त्यांच्या आजूबाजूला सुरू झाला महाराजांच्या, तो ह्याच पद्धतीने होता. मग दासगणू महाराजांनी म्हटलंय ना की मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. महाराजांच्या दर्शनाला गावोगावून अनेक मंडळी येत होती. आणि रिक्त हस्ते कोणाकडे जायचं नाही, ही आपली संस्कृती आणि संस्कार असल्या कारणाने परमेश्वराकडे सुद्धा आपण कधीही रिक्त हस्ते जात नाही. मग संतांच्याकडे तर कसे जातील लोक?
मिठाई, पेढे, बर्फी, काय जो मेवा असेल, सुका मेवा असेल, काय जे काय भरभरून फळं असतील महाराजांच्या समोर जे येत असेल, त्यातला बराचसा भाग हा विठोबा घाटोळ हा स्वतःसाठी वेगळा काढून ठेवत असे. तो खात असे, त्याच्यामुळे अल्पावधीतच त्याची जी कृश प्रकृती होती ती सुधारायला लागली झपाट्याने. अहो सुख आलं ना दारामध्ये. दारामध्ये म्हणजे कुठे, मनाच्या आतमध्ये सुख आलं सगळ्या बाबतीमध्ये. आणि बस पोझिशन पण आली. ती पोझिशन निर्माण कोणी केली? त्यांनी स्वतः निर्माण केली होती ना. आणि मग तो असं म्हणायला लागला की मीच महाराजांचा एकमेव अनुयायी, कारण महाराजांचं सगळंच काही माझ्या वाचून अडतं. ही जेव्हा भावना त्याच्या आतमध्ये निर्माण झाली, तेव्हा त्याच्या कल्पनेला जे धुवारे फुटले, त्याच्यातनं त्यांनी आपलं साम्राज्य विस्तारायला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं? महाराज ज्या खोलीमध्ये बसायचे, त्या खोलीच्या दाराला, म्हणजे दाराच्या चौकटीला घंटा आणून त्यांनी एक बांधली. म्हणजे त्याला भवानी रामांना विचारायची गरज पडली नाही. बंकटलालाची परवानगी घ्यायची गरज पडली नाही. त्यांनी त्या आपल्या मर्जीने तो उद्योग केला. त्या खोलीच्या दाराच्या चौकटीला एक घंटा आणून बांधली. आणि मग त्यांनी नियम असा काय केला, कारण तो तिथे चौकीदारासारखा बसायला लागला. हा, तुम्ही आलं, चला रांगेत उभे राहा, तुमच्याकडे तुम्ही काय आणलंय? आमको आणलंय, तर त्याला इथे ठेवा आधी. महाराजांना काहीच लागत नाही, महाराज काही स्वीकारत नाही. मग स्वीकारत कोण? हा. आणि त्यांनी एक प्रथा पाडली की ती घंटा वाजवल्याशिवाय आतमध्ये जायचंच नाही म्हणजे कोणी. आणि मग त्याची अशी दादागिरी वाढायला लागली. आणि लोकांना मग ते खटकायला लागलं, पण बोलणार कोण? बंकटलालाच्या घरी आणि भवानीरामांच्या पुढे या गोष्टी बोलणार कोण? त्या दोघांनाही हे दिसत होतं. पण त्यांनी असा विचार केला असावा की महाराज जर काही हस्तक्षेप आता करत नाहीये त्याच्यामध्ये, तर आपण आता तरी का बोलावं? त्यांनी त्याचा व्यवहार चालू केला. आणि त्यानंतर मग काय सुरू झालं की यांनी घुमारे घालायला सुरुवात केली. घुमारे याचा अर्थ काय असतो? घुमारे म्हणजे तो तिथं घुमायला लागला, त्याच्या अंगामध्ये कुठलं तरी दैवत यायला लागलं, क्षुद्र दैवत यायला लागलं. कधी कधी ते दैवत असं म्हणायचं त्या संचारामध्ये की मी प्रत्यक्ष गजानन महाराज आहे. म्हणजे आज जे फोफावलंय ना, अनेक ठिकाणी गजानन महाराज अनेकांच्या अंगात येतात, तर ते महाराजांनी समाधी घेऊन एवढी वर्ष झाल्यानंतर येतात. क्रेडिट आहे या लोकांचं ज्यांच्या अंगात येतात त्यांच्या. पण त्यावेळेला प्रत्यक्ष महाराज खोलीत बसलेले असताना हा बाहेर घुमारे घालतोय की माझे महाराज माझ्या तिथून इथे अंगात येतात. मग महाराज कशाला बसलेत तिथे? तुझ्या आहेत तर. आणि हे त्याचा पद्धतशीर व्यापार जेव्हा सुरू झाला, तो महाराजांना कळल्याशिवाय राहणार असतो का? मग महाराजांनी हे सगळे दंभाचार त्याचे काही काळ तरी सहन केले. मग एक दिवस महाराजांनी लीला अशी केली की परगस्थ काही मंडळी परगावहून शेगावला महाराजांच्या दर्शनाला आलेली होती. तर ती मंडळी आलेली असताना महाराज त्यांच्या पलंगावरती झोपलेले होते. शाल पांघरलेली होती महाराजांनी. महाराज निद्रिस्त आहेत असं मंडळींचं जेव्हा लक्षात आलं, तर त्यांना तर परत जायचं होतं त्यांच्या गावाला. काही त्यांना निकड होती सगळ्या गोष्टींची, त्यांना तर दर्शन घ्यायचं होतं महाराजांचं. तर मंडळींचा हिया होईना की महाराजांना जाऊन आपण उठवायचं कसं? बरं, दारात तर हा बोका बसलेला आहे, तो काय आतमध्ये जाऊ देणार नाही. मग करायचं काय? तर मग शेवटी त्यांची अशी चुळबुळ चुळबुळ सुरू झाली त्या मंडळींची की नाही बा, महाराजांचं दर्शन तर हवंय, जायचं तर आहे, अमुक वेळची ती गाडी गाठायची आहे. मग आता कसं करायचं सगळं? मग हे सगळं झाल्यावरती त्यांना असं वाटलं की आता ह्या विठोबालाच आपण साकडं घातलं पाहिजे, विठोबा घाटोळाला. तरच मग हे आतमध्ये महाराज बसलेले आहेत, त्यांच्या निद्रिस्त आहेत, त्यांचं दर्शन आपल्याला होऊ शकेल. मग तिथे काय झालं की तो विठोबा घाटोळ जो होता तो काय करायचा, त्याच्या ओव्या आपण ऐकूया. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर, भक्तगणांच ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विणे, होत नाही ते ठाय.
समर्थ कृपेचे पोचणे म्हणजे मी समर्थांना पोचतोय इथपर्यंत त्याची मदत गेली. आणि कुठलंही काम माझ्या विना होतच नाही. मी कल्याण समर्थांचा म्हणजे झाला अर्थ, डोका असल्याशिवाय असलं काही तो करत नसेल उद्योग, एवढं राजकारण कोण करणार नाही तर. मी कल्याण समर्थांचा म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे जे अंतरंग शिष्य होते, पट्ट शिष्य कल्याण स्वामी, त्यांची तुलना तो स्वतःशी करतोय की मी गजानन महाराजांचाच कल्याण पण आहे, त्या कल्याणाप्रमाणे. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, कामं काय काय केली लिस्ट दाखवतो तो. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगी मीच करी, अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांचं सांगत असे, आपला सबराव करीत असे. आपला सबराव म्हणजे काय, आपला मोठेपणा वाढवत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ, महाराज स्वयमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर. आता हे दासगणू लिहिलेलं आहे म्हणून, पण नंदिकेश्वर ही उपमा मला खटकते का, तर नंदी हा शिवाचा महागण असल्या कारणाने आणि तो महातपस्वी असल्या कारणाने नंदीचं महत्व अफाट आहे. पण आपण म्हणतो ना, व्यवहारात ही म्हण कशी काय पडली माहित नाही, की शंकराचं दर्शन घ्यायचं असेल तर नंदीला आधी हात लावावं लागतं. अर्थात हे राजकारण वगैरे वगैरे सगळ्या समाजकारणामध्ये ही गोष्ट चपखल बसते. दासगणूंनी त्या अनुषंगानेच हा शब्द इथे वापरलेला असला पाहिजे, की महाराज स्वयमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावर. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कोणाचा होईना, जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले, आपण बघितलं ते कुजबूज करू लागले. विठोबाला विनविते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त जाहले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये छाई. तू समर्थांच्या शिष्यात, आता त्यांनी चढवलं त्याला, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात. एवढे काम करावे ऐसे त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांची उठविले. मंडळींचे काम झाले, परिसंकट ओढविले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार तू. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घंटा लावली होती ना त्यांनी, ते वाजवल्याशिवाय आत जायचं नाही. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अतिनी चहा. महाराज तेव्हा काय म्हणायचे, तो घुमायला लागल्यावरती, जाऊ दे म्हातारा आहे, लक्ष देऊ नका, असं महाराज तेव्हा म्हणायचे. पण आता मात्र त्यांनी रुद्रावतार धारण केलेला. घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस, घुमतोयस ना माझ्या नावाने, मी तुझ्या अंगात येतोय की नाही असं तू म्हणतोयस, त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. केवढं मेसेज ह्याच्यामधनं दिलेला आहे महाराजांनी, की तुझ्यावर केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी मी. सोमला साखर मानू नये. सोमल म्हणजे एक विषाचा प्रकार आहे, जहाल विष आहे. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. आयशारीती ठोकला
छड्याखाली घाटोळाला विठोबा तो पुन्हा पळाला. विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करतात. ढोंगी मात्र जातात अशांची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ करती, उदो उदो त्यांचा करती. भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेणे दोघांचेही काम होईल. अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही. समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना मुळीन आवडत सान्निध्य त्या षंडांचे. त्यानं षंड हा शब्द वापरला. पतिव्रतेची शेजार, दासगणूंचा उपमा द्यायचा किंवा दाखले द्यायचा प्रासादिक कवित्व बघा काय ती की पतिव्रतेची शेजार, कसबिडीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संथ शठाते राखती, परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मनासी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा, निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, निवडुंगाचे करती दहन, आणि चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करती जरी. तरी किमती माझी ठेवती परी गुणांप्रमाणे भेद पहा. पण नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे. पाय लागून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करता, तरी योग्यते प्रती चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून परवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निश जागृत. म्हणजे 1939 साली दासगणूंनी ह्या ओव्या लिहिल्या आहेत. त्यांचं द्रष्टेपण किती आहे आज. नेमकं हेच सगळं चित्र आपल्या अवतीभोवती रंगलेलं आपल्याला दिसून येतं. आपण त्या चित्राचा भाग व्हायचं का? आपण त्यातली कॅरेक्टर आपण स्वतःच्या अकलेने रंगवायला जायचं का? ह्याचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की संतांची शिकवण जी असते ते आपल्या कल्याणासाठी असते. आणि त्यासाठी आपण आपल्या अकलेने स्वतःला विठोबा घाटोळ बनवू नये. एवढं जरी कोणाच्या लक्षात आलं तरी सुद्धा बरंच काहीतरी मिळवलं असं म्हणायला हरकत नाही. मग महाराजांनी या सगळ्याचा जो यथेच्छ समाचार घेतलाय त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी महाराजांनी हेही म्हणून ठेवलंय की तुम्ही घुमारे घालताय म्हणजे तुमच्या अंगात मी येतोय, अमकं येतोय, तमकं येतोय, अशा कल्पनेमध्ये राहू नका. कोणीच कोणाच्या अंगात येत नाही. आणि अंगात ज्याच्या येतं ती क्षुद्र दैवता असतात किंवा कधी कधी ते येतात. त्यांना सुद्धा एवढं काही तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो की तुझ्या अंगात शिरायचं काय करायचं. पण जी पिशाच्य योनीमधले अतृप्त आत्मे असतात ते मात्र माणसांचा कधी कधी तापा घेतात. आणि त्याच्यामध्ये असंही लक्षात घ्या, ज्याचं मन अतिशय कमकुवत आहे, ज्याच्या मनाची स्थिती अतिशय ढासळलेली आहे, अशीच माणसं हे घुमणं किंवा घुमारे घालणं. वास्तविक विठोबाची तशी अवस्था नव्हती. त्याचं मन कमकुवत नव्हतं. पण लोकांमध्ये आपला मोठेपणा काहीतरी सिद्ध करण्यासाठी त्यांनी ह्या घुमाऱ्यांचा आश्रय घेतलेला होता. त्याच्या डेअरिंगची दाद द्यायला लागेल की परब्रह्म आतमध्ये बसले आणि दारामध्ये हा घुमारे घालतोय. शिक्षा तर त्या पद्धतीने त्याला मिळालीच. मग आपण या संत चरित्रावरनं एवढं एकच आपल्या डोक्यात पक्क ठसवलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं ते वाक्य. आणि दुसरं हे आपल्याला कमीत कमी जर भक्त होता आलं नाही, श्रद्धा बाळगता आली नाही, अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न करता आला नाही,
दया प्रेम लीनता अंगामध्ये बाणवता आली नाही तरी चालेल एक वेळ, पण आपण विठोबा घाटोळ मात्र होता कामा नये, हे एवढं मात्र प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं, तरी हा गजानन विजय ग्रंथ वाचला त्याचं काहीतरी सार्थक झालं असं म्हणता येईल. त्यातनं बोध घ्यायचा आहे तो हा घ्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चरित्र महाराजांनी जे घडवलं, ज्या कथानक आहेत त्याच्यामधनं बोध घ्याच तुम्ही. पण हा जो बोध आहे तो फार मोठा आहे. परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये कसं वागावं लागतं, संतांच्या पाशी कसं जावं लागतं, कसं राहावं लागतं, कसं वर्तन करावं लागतं, ह्याचं उत्तम उदाहरण ह्या चरित्रामधून महाराजांनी घडवून दाखवलंय तुम्हाला, की अशी ही माणसं असतात. तुम्हाला तसं व्हायचंय का? हा एकच सवाल तुमच्या मनाला तुम्ही विचारून बघा. जय गजानन. जय